तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनल वरती स्वागत आहे। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, जानेवारीचा हप्ता संदर्भात महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप जास्त महत्त्वाचा माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला या अगोदरचे जर हप्ते आले नसतील तर तुमच्यासाठी खरंच खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, तर जानेवारीचा हप्ता वाटप संदर्भात माहिती जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाचे लेटर आलेले आहे, त्या संदर्भातील अगोदर माहिती आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड हे आधार कार्डशी लिंक करण्याबाबत एक महत्त्वाचं ऑफिशियल लेटर तुम्ही इथे पाहत आहात। आणि या पत्राच्या माध्यमातून काही विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचना तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला हप्ते आले नसतील तर नक्कीच या पत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे आणि महत्त्वाची असणार आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये नेर अंतर्गत सर्व संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या पाचही योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठी विविध योजना इत्यादीसाठी UDID दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर UDID दिव्यांग प्रमाणपत्रास आधार लिंक असणं आवश्यक आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना इथे पहा, जर दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना 1500 वरून 2500 रुपये इतके अनुदान वाढवलेले आहे। त्यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID दिव्यांग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, अनिवार्य आहे मित्रांनो। त्याचबरोबर UDID दिव्यांग प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक असणे महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे। ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक नसेल त्यांनी दिनांक 20/1/2026 पर्यंत UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC करून त्यास आधार क्रमांक लिंक करायचा आहे मित्रांनो। त्याचबरोबर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 ऐवजी फक्त 1500 रुपये भेटत आहे त्यांनी दिनांक 20/1/2026 पूर्वी तहसील कार्यालयात जाऊन भेटायचे आहे मित्रांनो। या पत्रामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे 2026 पाहिजे तिथे 2025 आहे मित्रांनो, परंतु ही तारीख जी आहे ती 2026 ची आहे। 20 जानेवारी 2026 पूर्वी ज्या लाभार्थ्यांना 2500च्या ऐवजी फक्त 1500 रुपये येत आहे त्यांच्यासाठी महत्वपूर्ण पत्र आहे। फक्त नेर येथील लाभार्थ्यांसाठी हे पत्र महत्त्वाचे असणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थ्यांना 2500 रुपयांचे अनुदान वाढवलेले आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे पत्र आहे। या पत्राच्या माध्यमातून स्पष्टपणे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्या लाभार्थ्यांना हप्ते नियमित आलेले नाही, त्याचबरोबर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये म्हणजे 1500 फक्त आलेले आहेत, 1500 2500च्या ऐवजी त्यांनी काय करायचे आहे, तहसील कार्यालयामध्ये भेटायचे आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। ज्यांनी या गोष्टी संदर्भात अडचणी आहेत त्यांनी 20 जानेवारी 2026 पूर्वी तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेटायचे आहे। त्याचबरोबर तहसील कार्यालयात हे प्रमाणपत्र सादर करायचे आहे। या संदर्भात स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। हा विषय UDID कार्ड त्याचबरोबर UDID कार्ड हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना। आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले जे इतर लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी सोबत इतर जे लाभार्थी आहे या योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्ध लोक असतील, या योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांनी जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणखी वाटप करण्यात आलेला नाही। तुम्हाला माहित असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना देण्यात आलेले आहेत। त्यांचा जो हप्ता आहे 1500 रुपयांचा
त्यांना तो मिळालेला आहे मित्रांनो. त्यांच्या खात्यामध्ये 14 तारखेलाच हे पैसे म्हणजे 14 तारखेच्या पूर्वीच हे पैसे जमा झालेले होते. म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले होते. म्हणजेच 13 तारखेपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. परंतु आपले जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहे या लाभार्थींनी मात्र आणखीही पैसे जमा झालेले नाहीत. आता तर आज पैसे येतील का, तर या ठिकाणी पहा आशा खूप कमी आहे. कारण आता जो हप्ता आहे तो निवडणुकानंतरच सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच पाहायला मिळेल हप्ता वाटप. आणखीही लाभार्थींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. निवडणुकांमध्ये योजनांचे पैसे वाटप करण्यात येत नाहीत. लाडकी बहीण योजनाचे पैसे जे वाटप करण्यात आले त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात आलेली होती. मग आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वाटपांसाठी परवानगी का देण्यात आलेली नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा संपूर्णपणे अन्याय तुमच्यावर होत आहे मित्रांनो. म्हणजे सरकारला फक्त लाडकी बहीण योजनांचा महत्वाची आहे, आपली निराधार योजना महत्वाची नाही, असा एक प्रश्न यावरून आता लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आता संध्याकाळपर्यंत पैसे येतील का अशा खूप कमी आहे. पहा लाडकी बहीण योजनेचे पैसे आणखीही बऱ्याच लाभार्थ्यांना वाटप होत आहेत. सर्वांना एकाच दिवशी पैसे येत नाही. आज काही लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, काल झाले. 2-3 दिवसांपासून ही प्रोसेस सुरूच आहे. पण संजय गांधी निराधार अनुदानाचे योजनेचे पैसे लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. या लाभार्थ्यांनी पैसे म्हणजेच कोणत्या लाभार्थ्यांना पैसे आले, तर लाडकी बहीण योजनांचे लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे आणखी जमा झालेले नाहीत. निराधार लाभार्थ्यांच्या पैसे वाटपामध्ये कुठलाच ऑफिशियल निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून GR निघालेला नाही आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ना पोर्टलवर ना लेखी कुठे जाहीर झालेला नाही. पैसे कधी येणार हा प्रश्न आपल्या समोर उभा आहे मित्रांनो. मला तर वाटते मुख्यमंत्री साहेबांनी जसं सांगितलं होतं की निराधार लाभार्थ्यांचे पैसे 1 जानेवारी म्हणजेच महिन्याच्या 1 तारखेला येणार. म्हणून आता प्रश्न आपल्याला जानेवारीचा जो हप्ता आहे तो 1 फेब्रुवारीला येतो की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण डिसेंबरचा हप्ता आला 1 जानेवारीला, आता जानेवारीचा हप्ता 1 फरवरीला येणं अपेक्षित आहे मुख्यमंत्री साहेबांच्या विधानानुसार. परंतु आपण आशा करूया की तो जानेवारीचा हप्ता आहे तो लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. या हप्त्या संदर्भात ऑफिशियल माहिती किंवा काही प्रोसेस सुरू झालेली आहे तर लगेचच मी तुम्हाला कळवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनल आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.